रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येते। रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन केला होता। पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती। केसरकरांनी रोहित आर्याशी बोलण्यास त्यावेळी नकार दिला होता अशी माहिती मिळते। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय माहिती? विशाले, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण रोहित आर्यानं मुलांना ओलीस सोडायच्या वेळेला ज्यावेळेला पोलीस त्याच्याशी संवाद साधत होते आणि मुलांना सोडण्याची विनंती करत होते, त्यावेळेला तो पहिल्यांदा मला दीपक केसरकरांशी बोलायचं अशा पद्धतीने त्यांना पोलिसांना सांगितलेलं होतं आणि त्याच वेळेला दीपक केसरकरांना पोलिसांनी फोन केलेला होता आणि रोहित आर्याशी बोलण्याची विनंती सुद्धा केलेली होती। मात्र त्यावेळेला केसरकरांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिलेला होता। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीनं रोहित आर्याचा एन्काउंटर झाला किंवा त्यावेळेला जे निगोशिएशनची जी काही वेळ होती त्यावेळेला सुद्धा दीपक केसरकर अप्रत्यक्षपणे का होईना या सगळ्या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची बाजू समजून घेण्यासाठी या गुन्हे शाखेच्या तपासामध्ये त्यांचा जबाब सुद्धा येत्या काळामध्ये नोंदवला जाणार आहे। त्यांच्यावरती शिक्षण विभागावरती रोहित आर्याने केलेले आरोप असतील किंवा केसरकरांचं नाव घेऊन आतापर्यंत जे आरोप या सगळ्यावरती करण्यात आलेले आहेत आणि त्या घटनेच्या दिवशी सुद्धा केसरकरांची बोलण्याची करण्यात आलेली विनंती आणि त्यानंतर पोलिसांनी साधलेला संवाद या सगळ्या बाजू विचारात घेऊन केसरकरांचं सुद्धा स्टेटमेंट हे गुन्हे शाखा येत्या काळामध्ये नोंदवणार आहे। त्याचबरोबर जे काही ऍक्टर किंवा अभिनेते आणि अभिनेत्री त्या स्टुडिओमध्ये गेलेले होते किंवा रोहित आर्याच्या सांगण्यावरून त्यांनी भेट दिलेली होती, मुलांशी संवाद साधलेला होता, त्यांचं सुद्धा स्टेटमेंट येत्या काळामध्ये गुन्हे शाखा नोंदवणार आहे। आतापर्यंत अनेक स्टेटमेंट ही नोंदवण्यात आलेले आहेत। स्टुडिओच्या मालकांचा असेल किंवा स्टुडिओचे स्टाफ असेल, काही पालकांचे सुद्धा जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत। मात्र येत्या काळामध्ये गुन्हे शाखेकडून दीपक केसरकर त्याचबरोबर काही अभिनेते आहेत त्यांचं सुद्धा स्टेटमेंट हे रेकॉर्ड केलं जाणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।